मी राष्ट्रसंतांनी सांगितले, भजनाच्या माध्यमाने सांगितले, काय सांगितले? प्रभू रुसला ऐसे म्हणता का आपणची दोषी नाही का? आपण लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण आपल्यामधले जे दोष आहेत ते दोष आपण शोधून काढला पाहिजे. तुकडोजी महाराज, काय पाहतोशी पराची ये दोष. आपण ज्याचे त्याचे दोष पाहत चाललो, तो असा आहे, तो असा आहे, तो तसा करतो. पण माझ्यामधला मीपणा गेल्याशिवाय हे आपल्याला काही साध्य होणार नाही. आणि म्हणून हा मीपणा जाण्यासाठी, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला जीवन आलेला आहे. मनुष्य हा पशी घेऊन आला, नराचा नारायण होणे याला, नर करणी करशे नरसे नारायण बंज आहे. आणि कधी बनणार असा पुन्हा पुन्हा काही जन्म भेटणार नाही. 84 कोटी एवढी भोगून आलेला नरदेह आहे. आणि आपल्याला आणखी वापस जायचं नाही, ते भोगासाठी, भगवंताच्या प्राप्ती करून घेण्यासाठी जन्म झालेला आहे आपल्याला. आणि म्हणून समजून घेण्याची या ठिकाणी सांगितलं. अरे बाबांनो, आता तुम्ही बहुत कष्ट भोगले, किती येवणीमधून आले तुम्ही, आणि आता तुम्हाला माणूस नाही देवाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी या गुंफा यात्रेमध्ये तपश्चर्या करून एवढी मोठी ग्रामगीता, एवढं मोठं साहित्य, एवढं मोठं साधन आपल्या समोर दिलेलं आहे. आणि त्याचा प्रसार आणि प्रसार करण्याचं काम आपल्याकडे आलेलं आहे. एक जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि तुकडोजी महाराज सांगितले, प्रभू रुसला ऐसे म्हणता का आपणची दोषी नाही का? हरीने गीता बोध दिला तो एका पुरती नाही, भारतवासी म्हणून बोला. अरे सगळ्यांसाठी आहे ही गीता, समजून घेण्यासाठी आहे. अरे गीता बोले अर्जुनाला, ग्रामगीता सर्व गावाला. आणि ही ग्रामगीता आपल्या हातात जेव्हा पडली, याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपल्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून सज्जनांनो, कीर्तनकार लोकांनो, प्रचारकांनो, तुम्ही हातात धुरा सांभाळा आणि चला आणि प्रचार करा. हाय सदा संत सेवेत, काय म्हणतात तुकडोजी महाराज? सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे. घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू. सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, घडू दे प्रभू एवढे आणि म्हणून त्या भगवंताला विनंती करायची आहे का, देवा आता मला तुझ्या सेवेसाठी मला माझा देह अर्पण करायचा आहे, निश्चय करायचा आपल्याला, आपले संकल्प घ्यायचे आहे तर मला आता निघलं पाहिजे. आणि म्हणून तुझी महाराज म्हणतात, कुठे थांबू नको रे चाल. काय म्हणतात? कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. तुझी एक ज्याची मान तुझ्या गुरुदेवाची हाल, तुझी एक ज्याची मान तुझ्या गुरुदेवाची हाल. सोडून दे जंजाळ, कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. तुझी एक ज्याची मान तुझ्या गुरुदेवाची हाल, तुझी एक ज्याची मान तुझ्या गुरुदेवाची हाल. मनतील कोणी वेळा तुझला, मनतील कोणी वेळा तुझला,
गुरुदेवाची नाथ तुझी एकट्याची मान तुझ्या गुरुदेवाची नाथ. आणि म्हणून त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आता आपलं थांबायचं नाही. गुरुजी महाराज म्हणतात, काय म्हणतात, तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे विसरून या अंतरीचे काळे. आता अर्जुनासारखं म्हणायचं आहे, सत्याच्या पाठीमागं करायचं आहे, दुश्मनांचा ठेचा करायचा आपल्याला. अरे सत्य कमी पडत आहे आणि म्हणून असत्य त्याच्यावर जोर मारत आहे. आणि म्हणून गावागावामध्ये गुरुदेव शिवमंडळीच्या माध्यमानं, ठाण्याच्या माध्यमानं, राष्ट्रसंघाच्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमानं लोकांना जागृत करायचं आपल्याला आणि नवनवीन निर्मित करायचे आपल्याला. आणि हे आपण स्वतः केल्याशिवाय जमणार नाही. आम्ही त्याला सांगतो, तू त्याला सांगते, तसं नाही, स्वतःपासून सुरुवात करायची आहे. आणि म्हणून तुम्ही महाराज म्हणतात, तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे, तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे सोडून या अंतरीचे काळे. अंतरीचे चाले सोडून या अंतरीचे चाले. गोपाळांनो या गोपींनो, गोपाळांनो या गोपींनो, हा तुमचा निश्चय आहे का, हा तुमचा निश्चय आहे का. प्रभुषला ऐसे म्हणतात, ऐसे म्हणतात हे आपणची दोस्ती नाही का, आपणची दोस्ती नाही का, आपणची दोस्ती नाही का. आणि म्हणून आपल्याला आपला निश्चय घ्यायचा आहे आणि आता निघायचं आहे. कुणी मला थांबायचं नाही, आता निघायचं आहे प्रचारासाठी. गावोगावी गावागावाची जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजडा ग्राम तुझ्या जीवात पुढे म्हणा. आणि म्हणून आता आपल्याला भाषण करून चालणार नाही, कीर्तन प्रवचन करून चालणार नाही. सेवेची सत्ता लागते भक्तांच्या हातात. आणि म्हणून आपल्याला सकाळी सामुदायिक ध्यान आणि सायंकाळी सामुदायिक प्रार्थना सगळ्यांना घेऊन करायचं आहे. कारण सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून सत्संगात जाऊन बसायचं आहे. विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि आपण स्वतः त्याला तो कार्य सांभाळलं पाहिजे. गुरुजी महाराज म्हणतात, जे कोणी माझे स्नेही प्रेमळ त्याने करावा ग्रंथाचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा. आपण त्याचा प्रचार आणि प्रसार मनापासून केला पाहिजे, काही अपेक्षा न ठेवता. आणि म्हणून गुरुजी महाराज म्हणतात, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सगळ्याची कामे करी, सगळ्याची कामे करी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही, आसरासही नाही, आसरासही नाही. सत्ताधारी महंत मोरी, सत्ताधारी महंत मोरी यांना दुर्णी पाही. हो यांना दुर्मी पाही, यांना दुर्मी पाही. नम्र सदा सेवेला असतो, नम्र सदा सेवेला असतो, बसतो त्यांच्या घरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला, भाविकाच्या मेळ्यात दिसला. लावली या सगळ्याची कामे करी, लावली या सगळ्याची कामे करी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. याला सदाचार आवडे, हे इमानदारी प्रियतेला सदाचार आवडे, इमानदारी प्रियत याला सदाचार आवडे. इमानदारी प्रियतेला सदाचार आवडे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे, कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. तुकड्या दास मने भक्तीने, तुकड्या दास समरे भक्तीने नाचत असे पंढरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सगळ्याची कामे
आवश्यकता नाही आहे. हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन आणि आपला गाव म्हणजे आपला कुटुंब आहे या भावनेनं आपल्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्या मुलाबाळाकडे संस्कार देता येईल आणि माणूस कसा घडवता येईल त्यासाठी एक शाळा आहे. ही शाळा आपल्या हातात दिलेली आहे. आपण त्याचे प्रचारक म्हणून आणि त्याची सेवक म्हणून ती आपल्याला सांभाळायची आहे आणि ती जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून तुमचे महाराज म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला, भीक माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, हो हरी दिसला, भीक मागता प्रभू दिसला, हो हरी दिसला. आणि म्हणून त्या माणसाची मागणी आहे, तो माणूस कसा पाहिजे, माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी, तरी मी शोध करी, तरी मी शोध करी. कुठील नको असला तसला, कुठीलपणा भरलेली आहे, फक्त सांगण्यासाठी भाषण देण्यासाठी आहे, कृतीमध्ये करण्यासाठी नाही आहे. काय म्हणा मी ग्रामविकाचारी आहो, काय म्हणा मी राजकारणी आहो, काय म्हणा मी आमदार खासदार आहो, कशासाठी हो, कशासाठी? अरे पुण्याला लुटलेले साताऱ्याला दान करणे हे नाही जमणार. हे कास्तकारासाठी आपण केलेली आहे. तुकडोजी महाराज म्हणतात ही माझी ग्रामपंचायत, माझा मजूर, माझा कास्तकार, माझा अडाणी हा शिक्षित झाला पाहिजे, त्याची पिढवणूक होऊ नये. आणि म्हणून त्याच्यासाठी ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून त्याचं वाचन, मनन, चिंतन आणि आचरण हे करायला पाहिजे. आपण आचरण केलं पाहिजे, मंथन करायला पाहिजे. गाईच्या भावातून दूध निघते, परंतु त्या घोड्याला दूध पिता येत नाही. कसं पिता येत नाही? कारण त्याचा मंथन करावं लागते, मंथन. आणि मंथन केल्याशिवाय त्या गाईच्या भावातून दूध निघत नाही. याच पद्धतीनं ही ज्ञानसागर आपल्या उडत आहे, हे आपली ज्ञानसागर आहे, ही ज्ञानगंगा आहे. या ज्ञानगंगेचं आपल्याला मंथन करावं लागल, चिंतन करावं लागल, आचरणामध्ये आणावं लागल आणि ते आपल्याला सांगावं लागल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून तुमचे महाराज म्हणतात, कोणी शत्रू कुणाचा नाही गड्या, कोणी शत्रू कुणाचा नाही गड्या, कोणी मित्र कुणाचा नाही गड्या, कोणी मित्र कुणाचा नाही गड्या, शत्रू कुणाचा नाही गड्या, शत्रू कुणाचा नाही गड्या, कोणी मित्र कुणाचा नाही गड्या, कोणी मित्र कुणाचा नाही गड्या, मित्र कुणाचा नाही गड्या. सर्वसे अपुल्या हाती अपुले कर्मा गोई गड्या, अपुले कर्म गोई गड्या, अपुले कर्म गोई गड्या, शत्रू कुणाचा नाही गड्या, कोणी शत्रू कुणाचा नाही गड्या, कोणी मित्र कुणाचा नाही, कोणी शत्रू कुणाचा नाही गड्या, मित्र कुणाचा नाही गड्या, शत्रू कुणाचा